सावनेर तालुक्यातील कोथुर्णा येथे एका शेतमालकाने गावाच्या अंतिम संस्काराच्या मैदानावर मृतदेह जाळण्यासाठी असलेले स्मशान शेड जेसीबीने पाडले। त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले। ग्रामपंचायत कोथुर्णा उपसरपंच हरीश चौधरी यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी तसेच सावनेरचे नायब तहसीलदार यांना याबाबत निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे। कोथुर्णा येथे अनेक पिढ्यांपासून या जागेवर मृतदेह दहन आणि दफन केल्या जात आहे, पण एका शेतमालकाने या स्मशानभूमीवर चक्क जेसीबी चालवून स्मशान शेड आणि दफनभूमीची जागा उद्ध्वस्त केल्यामुळे गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। गोकुल गोविंद बेहुणे राहणार पटगोवार यांचे लागून असलेले शेत सर्वे क्रमांक 456 यांनी आणि त्या सातबारामध्ये समाविष्ट असलेल्या इस्मांनी जेसीबी द्वारे दिनांक 11 मे रोजी गैरपद्धतीने पाडण्यात आले। तसेच त्या ठिकाणी गाडलेल्या मृतदेहाचे अमानुष पद्धतीने जेसीबी द्वारे उखडण्यात आले। मृतक नथू झिंबल लांबट राहणार कोथुर्णा सन 1978-79 नुसार भूमापन क्रमांक 238-3 आराची 1.45 हेक्टर आर या सातबाऱ्यामध्ये मृतदेह गाळण्याची जागा असल्याची नोंद आहे। मौजा कोथुर्णा गावातील अनेक पिढ्या वर्षानुवर्षे याच जागेवर मृतकांचे दहन आणि दफन करीत आले आहे। शेकडो वर्षांपासून त्या जमिनीवर ग्रामपंचायतचा ताबा आहे, परंतु सरपंच यांच्याकडून गैरपद्धतीने पाडण्यात आलेल्या स्मशान शेडला आणि पाडणारे गैरअर्जदार यांच्या कृत्याला अजूनपर्यंत कोणताही विरोध दर्शविला नाही। नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात याबाबतचे निवेदन देण्यास गेले असता सरपंचांना याबाबतची पूर्वसूचना देऊनही लोकांचा आक्रोश बघता कोथुर्णाच्या सरपंच गीता अमगावकर या ग्रामपंचायतीला उपस्थित झाल्या नाहीत। अखेर गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी तिलक चटकवार यांना निवेदन दिले। स्मशानभूमी उद्ध्वस्त करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याच जागी स्मशान शेड उभारण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। अन्यथा लवकरच सर्व ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आलाय। यावेळी उपसरपंच हरीश चौधरी, योगेंद्र चिमोटे, रजत लांबट, प्रशांत कुलते आदींची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, महादर्पण न्यूज, सावनेर।